press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 5 के जो 8वां पाठ है वे दिन भी क्या दिन थे, इस पाठ को आज हम सीखेंगे। वे दिन भी क्या दिन थे, इस पाठ के जो लेखक के नाम है आइजक असिमोव जी। आपको दिए हुए ये पाठ एक विज्ञान कथा है, इसका मतलब जो साइंस के रिलेटेड एक स्टोरी है। देखिए बच्चों, कोरोना आने के पहले आप सभी बच्चे स्कूल को आते थे, अपने अपने कक्षा में बैठते थे, टीचर्स आकर आपको पढ़ाते थे। आप सभी जो साथियों के साथ मिलकर, फ्रेंड्स के साथ मिलकर पढ़ते थे, लिखते थे। यह सिर्फ लिखना पढ़ना ही नहीं, आप खेल कूद कर जो खेलते थे, स्पोर्ट्स में भाग लिया करते थे और स्कूल के जो कल्चरल एक्टिविटीज़ यानी सांस्कृतिक समारंभों में भी आप भाग लिया करते थे, पार्टिसिपेट करते थे, है ना। इसमें आपको बहुत ही खुशी मिलती थी, है ना, मज़ा आती थी। लेकिन आपको जो सिचुएशन क्या हो गई कि आप सभी घर में ही बैठकर अब जो पाठ सीख रहे हैं, आपको फ्रेंड्स को मिल नहीं पा रहे हैं, आपके टीचर्स के जो पास अपने जो कुछ विषय समझ में नहीं आए तो अपने टीचर के पास बात करके उनके जो परिहार आप नहीं ले रहे हैं, है ना। इसको जो मौका ही नहीं मिल रहे हैं आप सभी को। आपको क्या हो रहे है, क्या महसूस हो रही है कि जो जितना खुशी आपको नहीं मिल रही है कि जो उतना आप स्कूल में आकर सब सीखते थे। ऐसे ही जो स्कूल में आकर आप जो क्या करते थे, कैसे जो पढ़ते थे, अपने टीचर्स के साथ और अपने जो फ्रेंड्स के साथ कैसे अपने समय को बिताते थे, इन सभी बातों को, अच्छे विषयों को आप एक डायरी में लिख कर रखते हैं तो इस डायरी को आप बड़े होने के बाद पढ़ते हैं। ऐसे पढ़ने के बाद आपको क्या महसूस होती है, आपके जीवन में घटी हुई खुशी बातों को, महत्वपूर्ण घटनाओं को आप डायरी में लिखकर रखें तो इन जो इस डायरी को कुछ साल बाद आप पढ़े तो आपको क्या महसूस होती है, क्या फील होती है कि जो यार वे दिन भी क्या दिन थे। हम सभी जो मिलकर हमारे जो फ्रेंड्स के साथ पढ़ते थे, स्कूल में बहुत मस्ती करते थे, साथ में मिलकर पढ़ते थे, खेलते थे, है ना। या अपने जो फैमिली के साथ कई ट्रिप गए तो और ट्रिप के विषय के बारे में, वहाँ जो कैसे आपके परिवार के साथ आप समय बिताए हैं, इसके बारे में डायरी में लिखकर कुछ दिनों के बाद आप पढ़े तो आपको खुश महसूस होती है। ಹೌದಾ, ಏನಾದರೂ ಖುಷಿ ವಿಷಯ ನಡೀತು, ನಾವು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದ್ವಿ, ಆ ವಿಷಯನ ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಬರೆದಿಟ್ರಿ ಅಂದರೆ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆಗೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಟ್ರಿಪ್ ಹೋಗಿರ್ತೀರಿ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಟ್ರಿಪ್ ಹೋಗಿರ್ತೀರಿ, ಆ ವಿಷಯನ ಡೈರಿಲಿ ಬರೆದಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಆ ಡೈರಿನ ಓದಿದರೆ ನಿಮ್ಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ। ಆ ದಿನಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತಲ್ಲಪ್ಪ, ಆ ದಿನಗಳು ಮತ್ತೆ ಬರಬೇಕಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ತಾನೇ। वे दिन भी क्या दिन थे। ऐसे ही और ऐसे जो यहाँ क्या सिचुएशन आपके जो स्कूल के बारे में आप लिखे हैं तो डायरी में, इस डायरी को 135 साल के बाद आपके जो आगे के जो पीढ़ी के बच्चे इस डायरी को पढ़े तो उनको क्या महसूस होती है कि उनको आश्चर्य होती है, जो स्कूल भी ऐसे रहती है क्या, और ऐसे जाते थे क्या, उस टाइम में ऐसे जो बीमारी आई थी क्या। ಹೌದಾ, ಇವಾಗ ನಾವು ಈ ಡೈರಿನ ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ವಿ, ನಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನೇನು ನಡೆದಿತ್ತು ಅಂತ ನಾವು ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಈ ಡೈರಿನ 135 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಯವರು ಈ ಡೈರಿನ ಓದಿದ್ರಪ್ಪ। ಈಗ 2020 ಇದೆ, ಹೌದಾ। ಇನ್ನು 135 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಡೈರಿನ ಯಾರಾದರೂ ಓದಿದ್ದಾರೆ ನಾವು ಬರೆದಿರೋದನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವಾಗ ಅವರಿಗೆ ಹೇಗೆ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ। ಈ ಥರನೂ ಆಗಿತ್ತಾ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಈ ಥರ ಸ್ಕೂಲ್ಗಳು ನಡೀತಾ ಇತ್ತಾ। इसका मतलब क्या है, जो आगे के पीढ़ी के बच्चे हम ही ऐसे जो टेक्नोलॉजी में फॉरवर्ड है तो जो आगे आने वाले जो पीढ़ी के बच्चे वो कैसे जो टेक्नोलॉजी में फॉरवर्ड होते होंगे, है ना, उनको आश्चर्य होती है।
ಈ ಥರ ಇತ್ತಾ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರಾ, ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ತಾನೆ. हमको भी ऐसा ही लगता है कि जो पुराने ज़माने में जो पुरखे रहते थे, एंशिएंट लोग रहते थे, वो क्या करते थे, अपने बच्चों को गुरुकुल भेजते थे. वह गुरुकुल में गुरु क्या करते हैं, अपने शिष्यों को आश्रम के बाहर जो पेड़ के नीचे बिठाकर पढ़ाते थे. सब्जेक्ट्स नहीं रहते थे उन समय में. ऐसे जो बड़े बड़े जो भवन नहीं रहते थे, स्कूल जैसे भवन, आश्रम जाना पड़ता था, गुरुकुल जाना पड़ता था बच्चों को. हमें ये सुनकर क्या होती है, आश्चर्य होती है. ನಮಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತಲ್ವಾ, ಹೌದಾ ಹೊರಗಡೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ಪಾಠ ಮಾಡ್ತಿದ್ರಾ, ಮಳೆ ಬಂದರೆ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ತುಂಬ ಬಿಸಿಲಿದ್ರೆ ಹೇಗೆ ಪಾಠ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ಸ್ ಇರಲಿಲ್ವಾ, ಹಾಗಾದರೆ ಹೇಗೆ ಏನು ಕಲಿಸ್ತಾಯಿದ್ರು ಅವರು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ. ಈಗ ನಮಗೆ ಹೇಗೆ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಆಗುತ್ತೋ ಅದೇ ಥರ ಈಗ ನಾವು ಏನು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇವಾಗ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಇದನ್ನು 135 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಬರೋವಂಥ ಪೀಳಿಗೆಯವರು ಓದಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾವು ಬರೆದಿಟ್ಟಿರೋದನ್ನು ಇವಾಗ ನಡೆದಿರೋದನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಓ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಇತ್ತಾ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ऐसे ही यहाँ जो टेक्नोलॉजी में कैसे जो आगे आने वाले जो पीढ़ी कैसे जो फॉरवर्ड हुए होंगे इसके बारे में लिखे हुए एक पाठ वे दिन भी क्या दिन थे. आपको क्या करना चाहिए, 135 साल आगे जाके इस पाठ को सोचना चाहिए. ಅಂದರೆ 135 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಸ್ಕೂಲ್ಗಳು ಹೇಗಿರ್ಬೋದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಂದು ಪಾಠ. अब हम देखते हैं जो 135 साल के बाद जो स्कूल कैसे रहे होंगे, बच्चे कैसे पढ़ते होंगे. देखिए घटना महत्वपूर्ण थी, वरना कुम्मी अपनी डायरी में उसे क्यों लिखती. अपनी डायरी से उसने 17 मई सन 2155 की रात को लिखा. आज रोहित को सचमुच की एक पुस्तक मिली है. देखिए घटना महत्वपूर्ण थी, वरना कुम्मी अपनी डायरी में उसे क्यों लिखती. देखिए ये जो घटना कुछ डायरी में लिखे हुए है, कुछ इंसिडेंट्स. घटना का मतलब क्या है यहाँ, इंसिडेंट्स. जो बता है आपको, जो घटना का मतलब क्या है, इंसिडेंट. महत्वपूर्ण का मतलब क्या है, ज़रूरी. महत्वपूर्ण का मतलब क्या है, ज़रूरी. यानी कुछ जो इम्पोर्टेंस बातें होंगे, इम्पोर्टेंस जो इंसिडेंट होंगे, इसको वरना जो डायरी में क्यों लिखते हैं ಅಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನು ತುಂಬ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ನಡೀತಪ್ಪ, ಅಥವಾ ಏನೋ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದ್ವಿ, ಅವತ್ತು ತುಂಬ ದುಃಖವಾಗಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಂಥ ವಿಷಯಗಳನ್ನು ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಬರೆದಿಡೋವಂಥ ಹಾಬಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳು ಏನೋ ನಡೆದಿದೆ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಿಷಯಗಳು, ತುಂಬ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಘಟನೆಗಳು ನಡೆದಿದೆ, ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ಸ್ ನಡೆದಿದೆ, ಅದನ್ನು ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರು, ಕುಮ್ಮಿ ಬರೆದಿದ್ದಾಳೆ. अपनी डायरी में उसने 17 मई सन 2155 की रात को लिखा. देखिए ये जो अपनी डायरी में ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವಳ ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಯಾವಾಗ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ 17 ಮೈ ಅಂದರೆ 17 ಮೇ 2155 ಅಂದರೆ 2155 ಇಯರ್ನಲ್ಲಿ ನೈಟಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾಳೆ. और आज रोहित को सचमुच की एक पुस्तक मिली है. आज रोहित को क्या है, एक सचमुच एक पुस्तक मिली है ಅಂದರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಒಂದು ಚೆನ್ನಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಬುಕ್ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ನಡೆದಿತ್ತು ಅಂತ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. जो इसका मतलब क्या होता है यहाँ, जो 2000 जो 100 कितने दिए हैं यहाँ 55 दिए, तो अब क्या चल रहा है 2020 चल रहा है अब, है ना. 2020 चल रहा है अब, है ना. ऐसे इसको जो 2155 का मतलब क्या है, 135 साल आगे जाए हैं हम, आगे गए हैं. तब क्या होती है, रोहित को एक डायरी मिला है. ರೋಹಿತ್ ಅನ್ನೋನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಡೈರಿ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಕುಮ್ಮಿ ಅನ್ನೋ ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಬರೆದಿರೋ ಅಂತಹದ್ದು. ಏನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಆ ಡೈರಿಲಿ ಅಂತ ನೋಡೋಣ.
वह पुस्तक बहुत पुरानी थी। कुम्मी के दादा ने बताया था कि जब वे बहुत छोटे थे तब उनके दादा ने कहा था कि उनके ज़माने में सारी कहानियाँ कागज़ पर छपती थी और पढ़ी जाती थी। देखिए वह पुस्तक बहुत पुरानी थी, यानी ये जो डायरी मिला है यहाँ, ये डायरी बहुत ही जो पुरानी थी ಅಂದರೆ ಹಳೆಯದಾಗಿತ್ತು। कुम्मी के दादा यानी जो ग्रैंडफादर वो इस पुस्तक में कुछ लिखे हैं। क्या लिखे हैं कि जब वे बहुत छोटे थे तब उनके दादा ने कहा था, यानी दादा ने कहा था का मतलब क्या है, इस डायरी में जो लिखे हैं दादाजी ने क्या लिखे हैं, क्या कहकर लिखे हैं, ಏನು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ ಈ ಡೈರಿಲಿ। उनके ज़माने में सारी कहानियाँ कागज़ पर छपती थी। यहाँ जो कुम्मी के दादाजी तब छोटे थे ಅಂದರೆ ಕುಮ್ಮಿಯವರ ಅಜ್ಜ ಏನಿದ್ದಾರೆ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಫಾದರು ಅವರು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಆವಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸಾರಿ ಕಹಾನಿಯಾ ಅಂದರೆ कहानी का मतलब क्या है, यह स्टोरीज वो कैसे जो कहानियों के जो कागज़ पर छपती थी। छपना का मतलब क्या है, यहाँ प्रिंट होना। छपना का मतलब क्या है, प्रिंट। जो सारी कहानियाँ कुम्मी के दादाजी जब छोटे थे तब जो सारी कहानियाँ कागज़ पर प्रिंट होते थे, ಅಂದರೆ पेपरನಲ್ಲಿ प्रिंट ಆಗ್ತಾ इತ್ತು। अभी भी ऐसे ही चल रही है ना, हम ऐसे ही जो पुस्तक पर जो प्रिंट होकर आए हुए कागज़ों को मिलकर बने हुए एक पुस्तक को हम पढ़ रहे हैं, है ना। ऐसे ही जो छपती थी और पढ़ी जाती थी। पुस्तकों में पृष्ठ होते थे जिन पर कहानियाँ छपी होती थी और हर पृष्ठ पढ़ने के पश्चात दूसरा पृष्ठ पलटकर आगे पढ़ना होता। देखिए हर पुस्तकों में पृष्ठ होते थे, यानी एक जो पुस्तक है, पृष्ठ का मतलब क्या है, यहाँ पृष्ठ का मतलब पन्ना या पेज। पृष्ठ का मतलब क्या है, पन्ना, पेज। यानी एक जो पुस्तक के हर एक जो पृष्ठ या कहानियाँ या पेजेस कैसे आते थे कि प्रिंट होकर आते थे, वो भी छपकर, ಅಂದರೆ ಏನಾಗಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಇದು ಪ್ರಿಂಟ್ ಆಗಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು। और एक पृष्ठ पूरा होने के बाद ಅಂದರೆ ಒಂದು पेज कंप्लीट आदमेले पलटना का मतलब क्या है, यह टर्निंग। पलटना का मतलब क्या है, पलटना, टर्न कर यानी पलट कर ಅಂದರೆ ಟರ್ನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಪೇಜ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಓದಿದ ತಕ್ಷಣ ಇನ್ನೊಂದು ಪೇಜ್ ಓದಬೇಕು ಅಂದರೆ ಟರ್ನ್ ಮಾಡಿ ಓದಬೇಕಾಗಿತ್ತು। और जो पलट कर पढ़ना होता, हर पृष्ठ पलट कर पढ़ना होता, सारे शब्द स्थिर रहते थे, चलते नहीं थे जैसे आजकल पर्दे पर चलते हैं। जो सारे ये जो अक्षर है, शब्द है, जो यहाँ पृष्ठ पर छपे हुए हैं, यानी पेज पर प्रिंट हुए जो अक्षर है, शब्द है, लेटर्स, वर्ड्स जो है वो स्थिर होते थे। स्थिर का मतलब क्या है, कांस्टेंट होते थे। स्थिर का मतलब क्या है, कांस्टेंट। कैसे होते थे, स्थिर होते थे। आज जैसे जो पर्दे पर जैसे चलते हैं अक्षर शब्द ऐसे नहीं चलते थे। ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಈಗ 135 ವರ್ಷ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆನಾ, ಇಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇರೋರು। ಅವರ ಅಜ್ಜ ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ, ಅವ್ರ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಫಾದರು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಈ ಕತೆಗಳ ಪುಸ್ತಕಗಳು ಅಥವಾ ಏನೇ ಒಂದು ಲೆಸನ್ ಬಂದ್ರೂ ಸಹಿತ ಅದು ಹೇಗೆ ಬರ್ತಾಯಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟಾಗಿ ಒಂದು ಬುಕ್ ಅಂತ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಆ ಬುಕ್ಕಿನ ಮೂಲಕ ಬರ್ತಾಯಿದ್ರು। ಈಗ ನೋಡ್ರಿ, ಈಗ ನಿಮಗೀಗ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ,
ಹೌದಾ? ಈಗ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಲೆಟರ್ಸ್ಗಳು ವರ್ಡ್ಸ್ಗಳು ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಈ ವರ್ಡ್ಸ್ಗಳೆಲ್ಲ ಹೇಗಿದೆ? ಪ್ರಿಂಟಾಗಿ ಬಂದಿದೆ. ಪ್ರಿಂಟಾಗಿ ಬಂದಿದೆ ತಾನೇ? ಇದಿಷ್ಟು ಒಂದು ಪೇಜ್ ನಾನು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಓದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೇಜ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಟರ್ನ್ ಮಾಡಬೇಕು. पलट कर हमें पढ़ना पड़ता है. ऐसे ही यहाँ ये जो सारे जो अक्षर और शब्द कहानियाँ या लेसन्स पाठ कैसे आते हैं? जो प्रिंट के रूप में छपकर एक बुक के रूप में यहाँ आते थे. ಆ ಥರ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಒಂದು ಪೇಜ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆದ ತಕ್ಷಣ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಇನ್ನೊಂದು ಪೇಜನ್ನು ಟರ್ನ್ ಮಾಡಿ पलट कर हमें पृष्ठ को पलट कर हमें पढ़ना चाहिए. ऐसे पढ़ते थे जो कुम्मी के दादा जब छोटे थे. ಕುಮ್ಮಿಯವರ ತಾತ ಏನಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಫಾದರ್ ಏನಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಈ ರೀತಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತಂತೆ ಪುಸ್ತಕಗಳು. ಫಿರ್ वो जो यहाँ वर्ड्स यानी जो शब्द या लेटर्स यानी अक्षर यहाँ आप देख रहे हैं, छपे हुए अक्षर, प्रिंट हुए अक्षर, ये कैसे है? यहाँ स्थिर है, ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ है. ಅಂದರೆ ಏನಾಗಿದೆ? ಸ್ಥಿರವಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಗಳು. ಅಂದರೆ ಒಂದೇ ಹತ್ರ ಕುತ್ಕೊಂಡಿದೆ ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಗಳು. ಹೌದಾ? ಏನಾದರೂ ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇದೆನಾ? ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. लेकिन यहाँ जो आपके जो पुस्तक में यहाँ जो कहानी में दिए हैं, क्या दिए हैं? ऐसे जो पर्दे पर जो अक्षर और शब्द आगे चलते हैं ऐसे यहाँ नहीं चलते. इसका मतलब क्या है? जो आगे के पीढ़ी के बच्चे यहाँ स्क्रीन को देखकर या टीवी देखकर या मशीन देखकर पाठ को पढ़ रहे हैं. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆನಾ? ಈಗ ನಮಗೆ ಹೇಗೆ ಪ್ರಿಂಟಾಗಿ ಪುಸ್ತಕಗಳು ಬಂದಿದೆನೋ, कांस्टेंट लेटर्स, कांस्टेंट स्थिर शब्द और स्थिर अक्षरों को हम पढ़ रहे हैं, ऐसे हमारे आगे के जो पीढ़ी के बच्चे नहीं पढ़ रहे हैं. ಅವ್ರು ಹೇಗೆ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಇಲ್ಲಿ ಟಿ ವಿ ಸ್ಕ್ರೀನ್ ಮೇಲೆ ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇರೋ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ನೋಡಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆನಾ? फिर जो रोहित ने कहा था कितनी पुस्तकें बेकार जाती होंगी, एक बार पढ़ी और फिर बेकार हो गई. अब तो हमारे टेलीविज़न के पर्दे पर न जाने कितनी पुस्तकों की सामग्री आ जाती है और फिर भी यह पुस्तक नई की नहीं रहती. रोहित ने कहा था कितनी पुस्तकें बेकार जाती होंगी. देखिए, ऐसे ही हम प्रिंट करते जाए तो ऐसे ही एक पुस्तक ನೋಡ್ರಿ, ಈ ಥರ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ನಾವು ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, एक बार हम इस पुस्तक को पढ़े तो पूरा हम पढ़ दिए तो आप 5th स्टैंडर्ड में हैं, 5th स्टैंडर्ड के या आप एक स्टोरी बुक को परचेज़ किए हैं. इस स्टोरी बुक को आप पूरा पढ़ने के बाद इस स्टोरी बुक को आप क्या करते हैं? स्टोरी बुक को ऐसे ही रख देते हैं आप, है ना? क्योंकि आप जो स्टोरी को, उस बुक को, पुस्तक को पूरा पढ़ दिए हैं, आप कंप्लीट कर चुके हैं पढ़ के, है ना? ऐसे पढ़ने के बाद उस पुस्तक को आप क्या करते हैं? वैसे ही वह रख देते हैं, वो वेस्ट हो जाती है वो पुस्तक. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ಥರನೇ ಎಷ್ಟೊಂದು ಬುಕ್ಗಳನ್ನು ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಓದಿದ ಮೇಲೆ ಈ ಪುಸ್ತಕಗಳೆಲ್ಲ ವೇಸ್ಟ್ ಆದಾಗಲ್ವಾ? लेकिन हमारे जो टीवी स्क्रीन पर यहाँ जो आते हैं, किसी भी जो कहानियाँ जो हम चाहे तो जो कौन सा भी कहानी को भी हम क्या करते हैं? यहाँ देखते हैं टीवी स्क्रीन पर, और कब चाहे जब हम देख सकते हैं. और वो भी कैसे हम देखते हैं? किस समय में भी हम देखें तो ये कैसे लगते हैं? दिखने में बहुत ही नई दिखाई देती है. ಅಂದರೆ ತುಂಬಾ ನ್ಯೂ ಆಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಟಿ ವಿ ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿ, ಹೌದಲ್ವಾ? मोबाइल पर और टीवी स्क्रीन पर या लैपटॉप पर, मशीन में आप जो किसी भी यहाँ जो चैप्टर्स को, लेसन को पढ़ना चाहे तो वो कैसे दिखाई देती है? नई दिखाई देती है, ಹೊಸದಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ತುಂಬ ನ್ಯೂ ಆಗಿ, ತುಂಬ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಈ ಪುಸ್ತಕನ ನೀವು ಓದಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಇಟ್ಬಿಡ್ತೀರಾ. पूरा पढ़ने के बाद कहीं फेंक देते हैं आप. ऐसे आप फेंकने के नहीं फेंकते हैं तो ऐसे ही रखते हैं तो वो क्या हो जाती है? पुस्तक खराब हो जाती है, उस पर डस्ट बैठ जाती है ना? लेकिन ये जो मशीन से या टीवी स्क्रीन से ये जो पढ़ रहे हैं ये लोग, ये बच्चे,
यहाँ ऐसे जो डस्ट नहीं आती है, ये खराब नहीं होती है. ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ ಅಂದರೆ, ಈ ಥರ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಸುಮ್ಮನೆ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿದಾರಲ್ಲ ಇಷ್ಟೊಂದು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು, ಓದಿದ ಮೇಲೆ ಇದು ವೇಸ್ಟ್ ಆದಾಗೆ ಅಲ್ವಾ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಇಡ್ತೀವಿ, ಇದ್ರ ಮೇಲೆ ಡಸ್ಟ್ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಥವಾ ಯಾವುದೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಾಳಾಗೋಗುತ್ತೆ. ಹಾಳಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೆಲ್ಲ ವೇಸ್ಟ್ ಅಲ್ವಾ. ಅದೇ ನಮ್ಮ ಟಿ ವಿ ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕಾದರೂ ಯಾವ ಲೆಸನ್ ಬೇಕಾದರೂ ನೋಡ್ಬೋದು. ಅದು ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ, ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಲೆಟರ್ಸ್ಗಳೆಲ್ಲ ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ವರ್ಡ್ಸ್ಗಳೆಲ್ಲ ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಕಂಪ್ಯೂಟ್ರಲ್ಲಿ ವರ್ಡ್ಸು ಲೆಟರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಹೇಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ, ನ್ಯೂ ಆಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಹೊಸದಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಏನೂ ಕೆಟ್ಟೋಗೋದಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಯಾವಾಗ ಬೇಕೋ ಆವಾಗ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಇದು ಬುಕ್ಕನ್ನ ಒಂದೇ ಸೈಡಲ್ಲಿ ಒಂದು ವರ್ಷ ಇಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ಆ ಬುಕ್ಕನ್ನು ತೆಗಿಯೋಕ್ಕೋದ್ರೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಬುಕ್ಕು ಡಸ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಹುಳ ತಿಂದಿರುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೇ. ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲಿ ಎಸ್ತಿದ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕೆಟ್ಟೋಗಿರುತ್ತೆ ಬುಕ್ಕು. ಅಂದರೆ ಪೇಜ್ಗಳು ಏನೋ ಇಲಿ ಕಡ್ದಿರೋದು ಏನೋ ಮಾಡಿ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಾಳಾಗಿರುತ್ತೆ. ಆದರೆ ಮೊಬೈಲು ಕಂಪ್ಯೂಟ್ರಲ್ಲಿ ಲೆಟರ್ಸ್ಗಳು ಶಬ್ದಗಳು ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಲೆಸನ್ಗಳು ಹೇಗಿರುತ್ತೆ ಹಾಗೇ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ. कुम्मी ने भी रोहित की हाँ में हाँ मिलाई, फिर पूछा तुम्हें वह पुस्तक कहाँ मिली. नोड्री कुम्मी क्या कहती है यहाँ, जो रोहित क्या बोल रहा है इन सभी बातों को एक्सेप्ट करती है. एक्सेप्ट कर कर हाँ में हाँ मिलाना का मतलब क्या है, एक्सेप्ट करना. तुम क्या बोल रहे हो ये सभी सही बोल रहे हो, सच बोल रहे हो. और जो कुम्मी पूछती है कि ये जो पुस्तक तुम्हें कहाँ मिली, ನಿನಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ತು ಈ ಪುಸ್ತಕ ಅಂತ ಕೇಳ್ತಾಳೆ. रोहित ने बताया अपने घर में एक पुराना डिब्बा कई दबा पड़ा था, उसी को फेंक रहे थे कि उससे यह पुस्तक मिली. रोहित ने क्या बताता है कि जो कुम्मी पूछती है तुम्हें ये पुस्तक कहाँ मिल गई, पूछने के बाद रोहित क्या बोलता है, अपने घर में मिला ये पुस्तक को एक जो क्या है यहाँ क्या दिया है, डिब्बा दबा पड़ा था. एक पुराना सा डिब्बा दबा पड़ा था. इसका मतलब क्या है, दबा पड़ाना का मतलब क्या है, उल्टा गिरना. वो ख़राब हो गया था एक डब्बा. इस डब्बे को बाहर जो फेंकते थे, घर में क्या करते हैं हमारे पेरेंट्स, क्या करते हैं ख़राब चीज़ों को घर से बाहर फेंकते हैं, है ना. कचड़े को बाहर घर से बाहर फेंकते हैं. ऐसे ये जो ख़राब हुए डब्बा को, पुरानी डब्बा को क्या करते हैं यहाँ, घर से बाहर फेंक रहे थे रोहित के पेरेंट्स. तब ये रोहित इस डब्बा खोल कर देखा तो इसमें क्या है, ये जो पुराना डायरी रोहित को मिलता है. रोहित ने इसमें क्या लिखा है, स्कूलों के बारे में लिखा है. फिर कुम्मी पूछती है जो इसमें क्या लिखा है, क्यों इस डायरी को लेके आए हो यहाँ, क्या खास बात है इस डायरी में. ಕುಮ್ಮಿ ಕೇಳ್ತಾಳೆ ಏನಿದೆ ಈ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ, ಏನಿದೆ ಅಂತದ್ದು ಈ ಡೈರಿಯಲ್ಲಿ. जो रोहित क्या बोलता है, इस डायरी में स्कूल के बारे में लिखे हैं, स्कूलिನ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. स्कूल, कुम्मी ने प्रश्न किया. कुम्मी क्या पूछती है यहाँ, प्रश्न करती है. ಸ್ಕೂಲ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಿದ್ದಾರಾ, ಏನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಸ್ಕೂಲ್ ಬಗ್ಗೆ. उसके विषय में लिखने को है ही क्या. हर विद्यार्थी के घर पर एक मशीन होती है जिसमें टेलीविज़न की तरह का एक पर्दा होता है. रोज़ नियमित रूप उसके सामने बैठकर हमें वह सब याद करना होता है. देखिए स्कूल के बारे में जो हमें जानना क्या है, स्कूल के बारे में क्या लिखे हैं इसमें, हम सभी को पता है स्कूल क्या है. हर एक घर में एक जो टीवी रहती है, उस टीवी के पर्दे के ऊपर क्या आती है, यहाँ लेटर्स या शब्द आती हैं, लेसन्स आती है. और जो हर एक विद्यार्थी के घर में मशीन होती है जिसमें टेलीविज़न की तरह का एक पर्दा होता है. हर एक विद्यार्थी यानी एक स्टूडेंट के घर में एक टेलीविज़न की तरह एक क्या होती है, एक मशीन होती है. ಅಂದರೆ ಸ್ಕೂಲ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ಏನಿದೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ. ಸ್ಕೂಲ್ ಅಂದರೆ ಏನು, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಮನೆಯಲ್ಲೂ ಒಂದೊಂದು ಮೆಷಿನ್ ಇರುತ್ತೆ. ಟಿ ವಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಟಿ ವಿ ಥರ ಇರುತ್ತೆ ಆ ಮೆಷಿನ್ನು. ಆ ಮೆಷಿನ್ಗೆ ऊपर एक पर्दा होती है, ಅಂದರೆ ಆ ಮೆಷಿನಿನ ಮೇಲೆ ಒಂದು ಪರ್ದೆ ಇರುತ್ತೆ. जिसमें रोज़ नियमित रूप में उसके सामने
बैठकर हमें वह सब याद करना होता है जो वह मशीन हमें बताती है। देखिए, रोज़ हमेशा नियमित काल में यानी जो फिक्स्ड टाइम पर, आप जैसे यहाँ जो शेड्यूल टाइम हम दिए रहते हैं ऑनलाइन क्लासेस को, ठीक उसी टाइम को 10 o'clock को मैथ्स होता है आपको, और 11 o'clock को हिंदी होती है, और जो 12 o'clock को साइंस होती है। ऐसे ही जो फिक्स्ड टाइम रहती है ना, उसे नियमित जो समय हम कहते हैं। नियमित समय को यहाँ विद्यार्थी को मशीन के सामने जाकर बैठना पड़ता है, और बैठने के बाद मशीन क्या करती है, यहाँ बच्चों को सिखाना शुरू करता है। मशीन बच्चों को क्या क्या सीखना है, क्या क्या याद करना है, इन सभी विषय के बारे में मशीन बोलता जाता है। और यहाँ विद्यार्थियों को, स्टूडेंट्स को मशीन के सामने बैठकर सीखना पड़ता है। ಅಂದರೆ ಮೆಷಿನ್ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಟಿ ವಿ ಥರ ಮಿಷಿನ್ ಇದೆ. ಒಂದು ಫಿಕ್ಸ್ ಟೈಮ್ ಇರುತ್ತೆ, ಈ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಈ ಟೈಮ್ಗಿದೆ, ನೀವು ಬಂದು ಕೂತ್ಕೊಳ್ರಿ ಅಂತ ಮಿಷಿನೇ ಹೇಳುತ್ತಂತೆ ಇಲ್ಲಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆವಾಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಹೋಗಿ ಮಿಷಿನ್ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ, ಆ ಟಿ ವಿ ಸ್ಕ್ರೀನ್ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಯಾವ ಪಾಠ ಇದೆನೋ, ಯಾವ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇದೆನೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಟೀಚ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗುತ್ತಂತೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ. आयता? जो करके दूसरे दिन उसी मशीन में डाल दें, जो सारा गृह कार्य करके दूसरे दिन उसी मशीन में डाल देना होता है। हमारी गलतियां बताकर फिर वह हमें समझाती है। देखिए, यहाँ जो मशीन क्या करते हैं, जो बच्चों को सिखाने के बाद गृह कार्य देती है मशीन, यानी होमवर्क। मशीन ही खुद होमवर्क देती है यहाँ बच्चों को, स्टूडेंट्स को। होमवर्क को यहाँ बच्चे उसी दिन या डे जो कल करके पूरा करके क्या करना चाहिए, मशीन में ही फिर डालना चाहिए, या टाइप करके मशीन में रखना चाहिए। और मशीन क्या करती है, यहाँ होमवर्क को चेक करती है, करेक्शन करती है। इसके बाद जो क्या क्या गलतियाँ किए हैं यहाँ जो विद्यार्थियाँ, सारे गलतियों को यहाँ मशीन ही सही करके विद्यार्थियों को फिर से होमवर्क बनाने के लिए बोलता है और गलतियों को सही करती है। ಅಂದರೆ ನೋಡ್ರಿ, ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಲೆಸನ್ನು ಅದೇ ಟೀಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಮೆಷಿನಲ್ಲಿ, ಟೈಮನ್ನು ಅದೇ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಈ ಟೈಮ್ಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ಈ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇದೆ ಅಂತ ಆ ಸಬ್ಜೆಕ್ಟಿಗೆ ರಿಲೇಟೆಡ್ ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಅವತ್ತು ಕೊಡುತ್ತೆ ಮಿಷಿನ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸಿಗೆ. ಇವರು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಅದೇ ಮಿಷಿನ್ ಒಳಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಏನಾಯಿತು, ಇಲ್ಲಿ ಮಿಷಿನ್ನೇ ಹೋಮ್ವರ್ಕ್ನೆಲ್ಲ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಾದರೂ ತಪ್ಪಾಗಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹೇಳುತ್ತಂತೆ, ಮತ್ತೆ ಅದೇ ಸರಿ ಮಾಡಿ ಕಳಿಸುತ್ತೆ. सभी काम यहाँ कौन कर रहे हैं, इसमें जो मशीन करती है। यह स्कूल में यहाँ जो बोल रहे हैं ये सभी बात 135 साल के बाद बच्चे कैसे पढ़ते हैं इसके बारे में बोल रहे हैं। अब जो नाउ ए डेज, जो प्रेजेंट डेज क्या चल रहा है इसके बारे में नहीं बोल रहे हैं। ಇವಾಗ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂದರೆ, ಕುಮ್ಮಿಯವರ ಅಜ್ಜ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಕಾಲದವ್ರು. ಇವಾಗ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಕುಮ್ಮಿಯವರ ಅಜ್ಜ ಈಗ ನಿಮ್ಮ ಕಾಲದವ್ರು ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ, ನೀವೇ ಕುಮ್ಮಿಯವರ ಅಜ್ಜ. ಇವಾಗ ನೀವು ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೀರಾ, ಇವಾಗ ನಿಮಗೆ ಪುಸ್ತಕ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಗಳೆಲ್ಲ ಹೇಗಿದೆ, ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಸಬ್ಜೆಕ್ಟು ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಅಂತ ನೀವು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೇಗೆ ಬರ್ತಿದ್ರಿ, ನಿಮಗೆ ಯಾವ ಥರ ನಡೀತಾ ಇದೆ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ, ಟೀಚರ್ಸು ಲೆಸನ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಾ? ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಒಂದು ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಈಗ ನಿಮ್ಮ ನಂತರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೀಳಿಗೆಯವ್ರು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನ್ರೇಷನ್ ಅವ್ರು ಏನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 135 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಅವರು ನೀವು ಬರೆದಿಟ್ಟಿರೋ ಬುಕ್ಕನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆದರೆ ಅವ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ ಯಾರು ಟೀಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಮಿಷಿನ್ ಇದೆ ಒಂದು. ಆ ಮಿಷಿನ್ನೇ ಈ ಟೈಮ್ನಂತ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದೆ, ಈ ಟೈಮ್ಗೆ ಈ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅಂತ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದೆ. ಆ ಟೈಮ್ಗೆ ಮಕ್ಕಳು ಬಂದು ಮಿಷಿನ್ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೋಬೇಕು. ಆ ಮಿಷಿನ್ ಈ ಸಬ್ಜೆಕ್ಟು, ಮ್ಯಾಥ್ಸ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟನ್ನು ಓದಿಸುತ್ತೆ ಎಲ್ರಿಗೂ. ಆದಮೇಲೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಕೊಡುತ್ತೆ, ಮಕ್ಕಳು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿ ಆ ಮಿಷಿನಲ್ಲೇ ಹಾಕಿದರೆ ಅದೇ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸುತ್ತಂತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ऐसे ही एक विषय पूरा होने के बाद वही मशीन हमारी परीक्षा लेकर हमें आगे पढ़ना आरंभ कर देती है। कहते कहते कुम्मी थक गई थी, अंत में बोली, कितना उबाऊ होता है यह सारा स्कूल का काम। देखिए, ये जो एक लेसन पूरा होने के बाद
हम कैसे आपको जो यूटी देते हैं, यूनिट टेस्ट देते हैं हम सभी टीचर्स, है ना। एक जो SA1 के पोर्शंस कंप्लीट होने के बाद हम कैसे आप सभी को कैसे जो परीक्षा रखते हैं, कैसे एग्ज़ाम रखते हैं, ठीक उसी तरह एक विषय पूरा होने के बाद ये जो मशीन क्या करती है, वही खुद क्वेश्चन पेपर को रेडी करता है मशीन। और जो क्वेश्चन पेपर को बच्चों को लिखने के लिए, क्वेश्चन पेपर को बच्चों को दिखाती है मशीन। और जो एग्ज़ाम का समय भी मशीन ही फिक्स करता है, और जो कितने समय में एग्ज़ाम को पूरा करना चाहिए, इस जो विषय को भी मशीन ही फिक्स करती है। और जो बच्चों को एग्ज़ाम लेकर लिख कर फिर मशीन में डालना है, और मार्क्स भी ये जो स्कोर क्या लिया है स्टूडेंट, मार्क्स क्या लिया है, इसको भी जो मशीन ही दिखाती है पर्दे के ऊपर। ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆನಾ? ಎಕ್ಸಾಮ್ ನಾವು ಹೇಗೆ ಒಂದು ಲೆಸನ್ ಆದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಯೂಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ಯೂನಿಟ್ ಟೆಸ್ಟು, ಅದೇ ಥರ ಒಂದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಪೋರ್ಷನ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಅಥವಾ 1 ಇಯರ್ ಪೋರ್ಷನ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಹೇಗೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಕೊಡ್ತೀವಿ ನಿಮಗೆ SA1 SA2 ಅಂತ, ಅದೇ ಥರ ಮಿಷಿನಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದೇ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅದೇ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ತೋರಿಸುತ್ತೆ ಈ ಟೈಮಿಂಗ್ಸಲ್ಲಿ ನೀವು ಎಕ್ಸಾಮ್ನ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಟೈಮಿಂಗಲ್ಲೇ ನೀವು ಆನ್ಸರ್ನ ಬರೆದು ಮುಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಅದ್ರ ಮೇಲೂ ನೀವು ಟೈಮ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅದು, है ना। अब सभी ऐसे कैसे जो गूगल क्लासरूम में एग्ज़ाम लिख रहे हैं, ठीक उसी तरह ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆನಾ? ಆ ರೀತಿ ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಅದೇ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ. ಇದೇ ಥರ ಹೇಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಕುಮ್ಮಿ ಏನಾಗ್ತಾಳೆ, ಸುಸ್ತಾಗುತ್ತೆ ಕುಮ್ಮಿಗೆ. स्कूल के बारे में कहते कहते कुम्मी तक जाती है, और कितने जो क्या बोलती है, उबाऊ है स्कूल का काम। उबाऊ का मतलब क्या है, बोरिंग। जो स्कूल के काम जो है बहुत ही ಉಬಾವು ಹೇ, ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಬೋರಿಂಗ್ ಅಲ್ವಾ ಈ ಸ್ಕೂಲ್ ಕೆಲಸ, ಹೌದಲ್ವಾ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿರಿ, ಈಗ ನೀವು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತೀರಾ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡ್ತೀರಾ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ. ನಾವು ಟೀಚರ್ಸು ಒಂದು ಕ್ಲಾಸಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಪಾಠ ಮಾಡ್ತೀವಿ, ನೀವು ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕುತ್ಕೊಂಡು ಪಾಠ ಕೇಳ್ತೀರಾ, ಆಟ ಆಡ್ತೀರಾ, ಸ್ಕೂಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್ಗಳಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಷನ್ ತೊಗೊಳ್ತೀರಾ, ಹೌದು ತಾನೇ, ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ. ಅವಾಗೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಖುಷಿ ಇರುತ್ತೆ. ಯಾವ ಫ್ರೆಂಡ್ಸನ್ನು ಸಿಗಬಾರ್ದು, जो किसी भी फ्रेंड्स को आप मिलना नहीं चाहिए, घर में ही पढ़ना चाहिए, वो भी कौन पढ़ा रहे हैं, यहाँ एक मशीन आपको पढ़ा रहे हैं, तो आपको कैसे फील होती है, बोरिंग आती है ना। ठीक उसी तरह यहाँ जो कुम्मी को भी बोर आती है। और रोहित मुस्कुराते हुए उसकी बातें सुन रहा था। अरे बुद्धू, जैसे स्कूल का वर्णन इस पुस्तक में है, वह इसमें भिन्न होता है, इससे भिन्न होता है। इसमें तो उन स्कूलों के बारे में लिखा है जो सदियों पहले होते थे। देखिए, रोहित मुस्कुराते हुए उसकी बातें सुन रहा था। रोहित कुम्मी के बातों को सुन रहा था मुस्कुराते हुए, ಅಂದರೆ ಸ್ಮೈಲ್ ಕೊಡ್ಕೊತ ಇವನ್ ಮಾತನ್ನ ಕುಮ್ಮಿ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದ. और जो अरे बुद्धू, जैसे यहाँ स्कूल का वर्णन तुम किया, तुम की ಅಂದರೆ ನೀನು ಹೇಗೆ ಡಿಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ स्कूल ಬಗ್ಗೆ, ಇಲ್ಲಿ वर्णन करना का मतलब क्या है, डिस्क्राइब करना। तुम कैसे जो स्कूल के बारे में अब जो स्कूल्स चल रहे हैं, ऐसे जो स्कूल्स यहाँ जो सदियों पहले नहीं थे, ಅಂದರೆ ನೀನು ಯಾವ ರೀತಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಸ್ಕೂಲ್ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಈಗ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲೋ, ಈ ಥರ ಸ್ಕೂಲ್ಗಳು सदियों पहले, सदियों पहले का मतलब क्या है, जो वर्णन भिन्न होता है। सदियों पहले का मतलब क्या है, यहाँ जो 100 साल वर्ष के पहले जो बहुत ही भिन्न है। भिन्न का मतलब क्या है, ಡಿಫ್ರೆಂಟ್, ಇದಕ್ಕಿಂತ ಡಿಫ್ರೆಂಟಾಗಿತ್ತು ಸ್ಕೂಲು. ಈಗ ನೀನೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯೋ ಈ ಥರ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಆವಾಗಿನ ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ಗಳು, ಆ ಸ್ಕೂಲ್ಗಳೇ ಬೇರೆ ಥರ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ರೋಹಿತ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. इसके बारे में लिखे हैं जो सदियों पहले कैसे थे स्कूल, इसके बारे में इस पुराने जो डायरी में लिखे हैं। कुम्मी के मन में कुछ उत्सुकता जगी, बोली, फिर भी उनके यहाँ मशीन के बने अध्यापक तो होते ही होंगे।
देखिए, जो कुम्मी के मन में कुछ उत्सुकता जगी, कुछ क्यूरियासिटी होती है कुम्मी के मन में। जो आजकल के जो स्कूल्स अब चल रहे हैं, ऐसे स्कूल्स नहीं थे पुराने ज़माने में, जो सदियों पहले, सदियों का मतलब क्या है यहाँ, जो 100 वर्ष पहले, 100 साल पहले। यानी 100 ईयर्स ಹಿಂದೆ ಬ್ಯಾಕ್, 100 ಇಯರ್ಸ್ ಬ್ಯಾಕ್ಸ್ ಹೇಗಿತ್ತು, 100 ಇಯರ್ಸ್ ಬ್ಯಾಕ್ಸಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ कुम्मी के मन में कुछ उत्सुकता आती है, कुछ क्यूरियासिटी आती है स्कूल के बारे में। जो सदियों पहले जो 100 ईयर बैक जो स्कूल्स कैसे रहते थे, इसके बारे में जानने को कुम्मी के मन में उत्सुकता आती है। वो क्या पूछते हैं कि फिर वो पूछती हैं, यहाँ मशीन के बने जो अध्यापक भी होते हैं ना, कैसे होते हैं? मशीन से बने ही अध्यापक होते हैं जो सदियों पुराने समय में, ಅಂದರೆ 100 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ 100 ಇಯರ್ಸ್ ಬ್ಯಾಕಲ್ಲಿ ಇದೇ ಮಿಷಿನಿನ ಅಧ್ಯಾಪಕರೇ ಇರ್ತಾಯಿದ್ರು। ಮಿಷಿನ್ ಕಾ ಅಧ್ಯಾಪಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಯಹಾ, ಅದೇ ಮಿಷಿನ್ ಟೀಚರ್ಸು, ಮಿಷಿನ್ಗಳೇ ಇಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ರಿಯಲ್ ಟೀಚರ್ಸ್ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ। 135 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಏನು ಕಲಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಥರ ಟೀಚರ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಮಿಷಿನ್ನೇ ಟೀಚರ್ಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದೇ ಥರ ಟೀಚರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ ಬಿಡು ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲೂ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। कुम्मी को याद आया कि एक बार जब उससे भूगोल में रोज़ वही गलतियाँ होने लगी थी, तो उसकी माँ ने मोहल्ले के अध्यक्ष को बताया था। तब एक आदमी आया था और उसने उस मशीन के पुर्जे अलग कर दिए थे। तब उसने मन ही मन यह मनाया था। देखिए, कुम्मी को याद आया कि, कुम्मी को एक विषय आती है, याद आती है, याद आना यानी मेमोरी में आती है। वो क्या है, रिमेंबर करती है। वो क्या है कि उसके भूगोल में रोज़ वही गलतियाँ होने लगी थी। उनकी जो मिशीनी अध्यापक में जो भूगोल की हिस्सा, भूगोल का मतलब क्या है यहाँ, जियोग्राफी। क्या है, जो कुम्मी के घर के जो मिशीनी अध्यापक के अंदर के जो भूगोलिक हिस्सा जियोग्राफी के जो पार्ट है, डिस्क है, वो क्या हो गई थी, ख़राब हो गई थी, गलतियाँ होने लगी थी, यानी कुछ मिस्टेक्स होने लगी थी उसमें। तो उसकी माँ ने मोहल्ले के अध्यक्ष को बताया था। उसकी माँ जो रिपेयर करने के लिए, सही करने के लिए मोहल्ले के जो अध्यक्ष को बुलाते हैं, ಅಂದರೆ ಅದನ್ನು ರಿಪೇರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆ ಸ್ಟ್ರೀಟ್, ಆ ಏರಿಯಾ ಏನಿರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನ ಕರೀತಾರೆ। फिर जो आया था और उसने उस मशीन के पुर्जे अलग कर दिए थे। मशीन के पुर्जे का मतलब क्या है यहाँ, अंदरूनी चीज़। अंदरूनी चीज़ या स्पेयर पार्ट्स हम क्या बोलते हैं, ऐसे जो मशीन के अंदर रहे हुए जो पार्ट्स को क्या कर दिए थे, पार्ट कर दिए थे, ಅದನ್ನು ಬಿಚ್ಚಿ ಅದನ್ನು ಸಪ್ರೇಟಾಗಿ ಭಾಗ ಮಾಡಿದ್ರಂತೆ, कर दिए थे। तब उसके मन ही मन यह मनाया था कि वह आदमी इस बोर करने वाले अध्यापक को पुनः जोड़ना पाए। यहाँ कुम्मी मन ही मन क्या विचार करता है, क्या इच्छा प्रकट करती है कि वो जो आया है, जो आदमी, अध्यक्ष आदमी मशीन को ठीक करने के लिए आया है ना, ये जो इससे ये मशीन ठीक नहीं होना चाहिए, वो मशीन ऐसे ही ख़राब रहना चाहिए हमेशा के लिए। ಅಂದರೆ ಇದೇನು ಮಿಷಿನ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಈ ಮನುಷ್ಯ ಸರಿ ಮಾಡೋದಕ್ಕಂತ ಬಂದಿದ್ದಾನಲ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಇವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಈ ಮಿಷಿನನ್ನು ಸರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಗಬಾರ್ದು, ಈ ಮಿಷಿನ್ ಸರಿ ಹೋಗಬಾರ್ದು, ಪರ್ಮನೆಂಟಾಗಿ ಇದೇನಾಗಬೇಕು, ಕೆಟ್ಟೋಗ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂತ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾಳೆ।
और आप भी ऐसा ही करते हैं ना जो ಏನಾದರೂ ಇದು ಆಯಿತು ಅಂದರೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಮ್ಮ ಮ್ಯಾಮ್ ಕೊಡೋದೇ ಬೇಡಪ್ಪ ಇವತ್ತು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಹೌದಲ್ವಾ ರಜಾ ಕೊಟ್ಟರು ಅಂದರೆ ನಾಳೆನೂ ರಜೆ ಇದ್ದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಲ್ವಾ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಹೌದು ತಾನೆ ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಅವಳು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾಳೆ ಲೇಕಿನ್ ಉಸ್ ಆದ್ಮಿನೇ मशीन को फिर से जोड़कर उसकी माँ को बताया था लगता है मशीन के भूगोल की चक्की कुछ तेज़ रफ्तार पर थी सो आपकी लड़की के लिए उसे समझना कठिन हो गया था देखिए लेकिन क्या हो गई यहाँ जो मशीन को अध्यक्ष जी जो है आदमी वो क्या करता है ठीक कर देता है और जो कुमी के माँ को वो जो अध्यक्ष बोलता है कि आपकी लड़की ये जो छोकरी है ना ये क्या किए है यहाँ कुछ जो स्पीड कर दी थी ಅಂದರೆ ಸ್ಪೀಡಾಗಿ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ ಎಲ್ಲೋ ಏನೋ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಹಾಗಾಗಿ ये जो मशीन क्या हो गई थी जो उसका जो भूगोल का हिस्सा है भूगोल की जो डिस्क है ये कुछ स्पीड हो गई थी इसलिए ऐसे ख़राब हो गई थी मैं अब इसे धीमी कर दिया हूँ ಅಂದರೆ ಸ್ಲೋ ಆಗಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ಮೇಲಿಂದ ಸರಿ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಮಿಷಿನ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟಿಗೆ ಒಂದೊಂದು ಡಿಸ್ಕ್ಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಈ ಕಂಪ್ಯೂಟ್ರ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಂಪ್ಯೂಟ್ರಲ್ಲಿ ಡಿಸ್ಕ್ಗಳಿರುತ್ತೆ ಹೌದಾ ಹಾರ್ಡ್ ಡಿಸ್ಕ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಈಗ ಮ್ಯಾಕ್ಸಿಗೆ ಒಂದು ಡಿಸ್ಕ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಇವ್ರು ಕಂಡುಹಿಡಿದಿರೋ ಮಿಷಿನಲ್ಲಿ ಸೈನ್ಸ್ಗೆ ಒಂದು ಡಿಸ್ಕು ಹಿಂದಿ ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲೀಷು ಈ ಥರ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ಸ್ಗೆ ಒಂದೊಂದು ಡಿಸ್ಕ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಆಯಾ ಡಿಸ್ಕಲ್ಲಿ ಇಷ್ಟಿಷ್ಟು ಲೆಸನ್ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಅದೇ ಮಿಷಿನ್ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಕರೆಯುತ್ತೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸನ್ನು ನಿನಗೆ ಇಷ್ಟು ಈ ಟೈಮ್ಗೆ ಲೆಸನ್ ಇದೆ ಈ ಟೈಮ್ಗೆ ನೀನು ಬರಬೇಕು ಈ ಟೈಮ್ಗೆ ನೀನು ಓದಬೇಕು ಈ ಟೈಮ್ ನೀನು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ರೀಸೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು ಹೋಮ್ವರ್ಕ್ನ ಅಂತ ಎಲ್ಲ ಮಿಷಿನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ಯಾವುದೇ ವರ್ಕು ಇಲ್ಲ 135 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಟೀಚರ್ಸು ಈ ರೀತಿ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಬಂದು ಪಾಠ ಮಾಡೋ ಹಾಗಿರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ಸ್ಟೋರಿಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ इसके आगे के भागों को हम अगले क्लास में देखते हैं थैंक यू चिल्ड्रन